अकोल्याहून भूषणने आपल्याला एक डेटा पाठवलाय एका कस्टमरचा. त्यांचं म्हणणं आहे त्यांचा जो रजिस्टरमध्ये जाऊन सेल निघतो तो आणि आयटम वाईज सेल याच्यात फरक आहे. तर आयटम वाईज सेल आणि रजिस्टर मधला सेल याच्यात फरक तेव्हाच पडतो जेव्हा एखादा मेनू आयटम ते लोक डिलीट करतात, त्याच्यात काहीतरी करेक्शन करतात, किंवा मग सेम मेनू आयटमचं नाव डबल टाकतात, डबल सुद्धा होतं. तर ते कसं होतं आणि ते चेक कसं करायचं त्याची प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो आता. आयटम वाईज सेल मध्ये गेल्यानंतर आता पहिल्यांदा हे दाखवतो फरक कोणत्या दोन गोष्टीत दिसतोय. एक हा रजिस्टर मधला जो सेल असतो तो आणि आयटम वाईज सेल मधला सेल हा, या दोन मध्ये त्यांना फरक दिसतोय. तो चेक कसा करायचा? आयटम वाईज सेल मध्ये जायचं. आयटम वाईज सेल मध्ये खाली दोन बटन दिले F2 आणि F3. F2 नी जो मेनू आयटम डिलीट केलाय, करेक्शन केलाय तो दिसतो, आणि F3 नी एखादा आयटम डबल झाला असेल, सेम नावाचा सेम आयटम पुन्हा पुन्हा मेनू लिस्ट मध्ये असेल तर तो दाखवतो. आता आपण पहिल्यांदा F3 की प्रेस करू. F3 की प्रेस केली. त्यांनी सर्च करून सांगितलं की आफ्टर डार्क लेटर हा आयटम डबल आहे. तो किती नंबरवर आहे? तो 1 नंबरवर आहे. आता तो सध्या थांबलाय, पॉज झालाय. मी एक बटन दाबलं, त्याने पुढे सर्च करून सांगितलं की 10 नंबरवर पण तो सेम आयटम आहे. आता डबल झालाय तर त्याला आपल्याला डिलीट करायचं. अजून काही असतील तर तो सर्च करून आपल्याला सांगेल. दुसरा ऑप्शन आहे इथे F2 आयटम नॉट इन मेनू. आता F2 की प्रेस केली. आता ज्या तारखेपासून ज्या तारखेपर्यंत त्या सेलमध्ये फरक आहे त्याचा 1/11 ते 5/11 मध्ये फरक आहे, तो आपण टाकला. तो टाकल्यानंतर पहा इतके सारे आयटम तो दाखवतोय की दीज आयटम्स नेम्स आर डिलीटेड ऑर करेक्टेड, आणि त्याच्यात तो बिल नंबरही सांगतो. 359 बिल नंबर, किती तारीख, आणि तो आयटम डिलीट केला किंवा करेक्शन केले, हे इतके आयटम त्याला सापडत नाही. आणि त्याच्यामुळे मग मेनू आयटम मध्ये फरक पडतोय. तर डेट आणि कोणती क्वांटिटी आहे, बिल नंबर काय आहे, ते सगळं तो सर्च करून दाखवतो. कॅन्सल झालेले बिलांमध्ये सुद्धा काढून दाखवतो. हे इतके आयटम जर त्यांनी डिलीट केले नसते किंवा करेक्शन केले नसते तर हा प्रॉब्लेम आला नसता. तर त्यांना एवढं सांगायचं की आता तुम्ही कोणत्याही एक दिवस आयटम मध्ये डिलीट किंवा करेक्शन न करता सेल करून पहा, सगळं एकदम प्रॉपर परफेक्ट येईल.